झालं बघता बघता सण पण संपला, आला केव्हा आणि गेला केव्हा कळलंच नाही. तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर आज माझा एकच दिवस राहिलाय, उद्या मला परतीच्या प्रवासाला जायचं आहे माहेरवरून सासरला. तर इकडे सकाळी घाई चालू होती, साईडलाच मामांचं वगैरे म्हणजे पप्पांनी एक काम पकडले, तिथंच काम चालू होतं. सो त्यांना सकाळी सकाळी पटकन असा चहा करून दिला. आमचा चहा नाश्ता ऑलरेडी झाला होता. मम्मी कपडे धुत होती, सो तिला थोडीफार मदत केली. आणि हे छोटं कार्टून आमच्या घराबाजूचं येऊन आम्हाला काउंटिंग सांगत होतं. त्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो कोणाला तरी भेटायला, म्हणजे माझ्या काकी आहेत, त्यांच्या आईची तब्येत खराब होती म्हणून आम्ही तिकडे गेलेलो भेटायला. आणि आज क्लायमेट मस्त होतं, सकाळपासून पाऊस आणि संध्याकाळी थोडंसं ऊन बघायला मिळालं, छान वाटलं. आणि हे माझं होममेड हेअर ऑइल होतं, जे की मला सरळ सरळ धमकी दिलेली की जर मला हेअर ऑइल नाही मिळालं तुला घरातच घेणार नाही. त्या भीतीनंच मी ती बॉटल घेतली. आणि बघू शकताय मॅडम कशा बसलेल्या आहेत, दोघी खास मैत्रिणी म्हणू शकताय. त्यानंतर आमचं इकडे एक कम्फर्ट झोन आहे, माहेर नंतर हेच घर माझ्यासाठी फुल कम्फर्ट झोन मध्ये असते. आणि इकडे हा माझा भाऊ काहीतरी वेगळी कॉफी घेऊन आलेला पुण्यावरून, तुम्ही बघू शकताय. तुम्हाला पण पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा, तो पाठवून देईल, मी नाही पाठवू शकत. तर इकडे टेस्ट करत होता. बाय द वे कॉफीची टेस्ट काहीतरी डिफरंट होती. त्यानंतर आम्ही थोडीशी शॉपिंग केली, जे की मी एव्हरी टाइम शॉप मध्ये न जाता, तिथे घरात एक काकी साड्या विकतात, तिथे त्यांच्याजवळ साड्या घेते आणि त्यांच्याकडची क्वालिटी छान असते, हव्या तशा मिळतात, हवे ते कलर असतात. आणि हा कलर मला फारच आवडलेला, कारण ही कलांजली पैठणी आहे आणि ती माझ्याजवळ नव्हती, त्यामुळे ती घेतली. आणि त्यानंतर आम्ही अजून 2-3 साड्या घेतल्या. आणि मी लहान असल्यापासून यांच्याकडे मम्मी साड्या घेते, आता लग्न झाल्यावर मी पण शॉपिंग करते. म्हणजे टाइम कितक्यात निघून गेला समजलंच नाही. तुमच्यासोबत होत असेल असं तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. इकडे थोडंसं पप्पांचं काहीतरी बिल बनवून द्यायचं होतं PDF मध्ये, सो इकडे आमचं काहीतरी काम चालू होतं. आज संध्याकाळी मस्त अशा लग्नाच्या आठवणी ताज्या केल्या, व्हिडिओ बघितला जेवता जेवता, आणि असा माझा आजचा दिवस. बाय.